एप्रिल महिन्याअखेरीस पंतप्रधान मोदी राज्याच्या दौऱ्यावर सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात संयुक्त सभा होणार। येत्या 2 ते 3 दिवसात भाजपची सगळी नावं जाहीर होतील। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आमचीच आहे आणि आम्हालाच मिळेल, नारायण राणेंना विश्वास। विदर्भात महायुतीसाठी अतिशय चांगलं वातावरण। विदर्भातल्या सर्व जागा महायुती जिंकणार। पुढच्या 2 ते 3 दिवसात उर्वरित जागांचा निर्णय होईल, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केरळमध्ये। तिरुवनंतपुरम इथल्या ऐतिहासिक पद्मनाभ स्वामी मंदिरात फडणवीसांनी घेतलं दर्शन। निवडणुका आल्या की गीते आक्रमक होतात, गीते भावनिक वातावरण करण्यात मास्टर। भाजपच्या सुपर वॉरियर संमेलनात प्रवीण दरेकरांची अनंत गीतेंवर टीका। मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत संजय निरुपम यांच्या विरोधात मनसे आक्रमक। मनसेकडून निरुपम यांच्या विरोधात निदर्शन। निरुपम नेहमी मराठी माणसाविरोधात होते, त्यामुळे त्यांचा निषेध करत मनसे कार्यकर्त्यांची भूमिका। लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला मोठा धक्का। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातल्या मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मरगज यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपमध्ये। मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर पक्षप्रवेशावेळी उपस्थित। अहमदनगरपासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या वाघवाडी गावात अनेक वर्षांपासून स्मशानासाठीच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित। हा रस्ता तयार होत नाही तोपर्यंत मतदान करणार नाही, गावकऱ्यांची भूमिका। गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या गोदाघाटावर भरड धान्यापासून रेखाटली महारांगोळी। राष्ट्रहितासाठी मतदान करा, नववर्ष स्वागत समितीतर्फे रेखाटण्यात आलेल्या महारांगोळीमधून संदेश। आगामी लोकसभा निवडणूक आणि सणांच्या पार्श्वभूमीवर दापोलीत पोलिसांचा रूट मार्च। संपूर्ण शहरातनं केलं सशस्त्र संचलन। डीवायएसपी आणि पोलीस निरीक्षक यांचं नेतृत्व। चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा पारा 43 अंशांवर। उन्हामुळे वन्य प्राण्यांचा पाणवठ्याजवळील वावर वाढला। ताडोबाच्या सोमनाथ परिसरात मार्क वाघीण आणि तिच्या बछड्यांची जलक्रीडा कॅमेऱ्यामध्ये कैद। चेकपोस्टवर मद्यप्राशन करून झोपणाऱ्या 2 कर्मचाऱ्यांना निलंबनाची कारवाई। भंडाऱ्याच्या पवनी इथे निलज फाट्यावर उभारण्यात आलेल्या चेकपोस्टवरची घटना। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चेन्नईच्या तांबरम रेल्वे स्थानकावर पोलिसांची मोठी कारवाई। 6 बॅग्समध्ये जवळपास 4 कोटी रुपये घेऊन जाणाऱ्या तिघांना अटक। यामध्ये एका भाजप कार्यकर्त्याचाही समावेश असल्याची माहिती। एक्सेल सर्व्हिस या अमेरिकन स्थित आयटी कंपनीकडून तब्बल 800 कर्मचाऱ्यांची कपात। यात भारत आणि युनायटेड स्टेट्समधील कर्मचाऱ्यांचा समावेश। आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर भर देण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा कंपनीचा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।